एक दोन नव्हे तर तब्बल 34 कोटी रुपये देऊन आपल्या परिवारातील एका व्यक्तीची मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। ही घटना आहे केरळ येथील अब्दुल रहीम या व्यक्तीची। अब्दुल रहीम हा 2006 साली सौदी अरेबिया येथे कामाच्या शोधात गेला होता। त्याला तिथे काम देखील भेटले। अब्दुल रहीम याच्याकडे एक जबाबदारी देण्यात आली होती। ती जबाबदारी होती की एका दिव्यांग व्यक्तीच्या देखभालीची। अब्दुल रहीम हा त्या दिव्यांग व्यक्तीची देखभाल करत होता। मात्र काही कारणास्तव त्या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला आणि या मृत्यूचा ठपका त्या अब्दुल रहीमवर ठेवण्यात आला आणि त्यानंतर त्याच्यावरती त्या ठिकाणी केस देखील दाखल करण्यात आली आणि तिथल्या कोर्टाने अब्दुल रहीम याला थेट फाशीची शिक्षा दिली। मात्र या फाशीच्या शिक्षेनंतर अब्दुल रहीम यांच्या कुटुंबियांनी माफीचा त्या ठिकाणी अर्ज दाखल केला। मात्र त्या कुटुंबातील व्यक्तींनी अब्दुल रहीम याला माफ करणार नसल्याचं सांगितलं। मात्र त्यापुढे एक पर्याय ठेवण्यात आला। तो पर्याय असा होता की 1.5 रियाल 1.5 कोटी रियाल म्हणजे भारताचे तब्बल 34 कोटी रुपये तुम्ही आम्हाला द्या, तेव्हा आम्ही त्याला माफ करू, असं त्या दिव्यांग व्यक्तीच्या परिवारातील व्यक्तीने सांगितलं। आणि यासाठी 2024 पर्यंत त्यांना मुदत देखील देण्यात आली। मात्र अब्दुल रहीम यांचे कुटुंबीय 34 कोटी रुपये जमवू शकले नाहीत आणि त्यानंतर ही जी घटना आहे तेथील काही व्यापाऱ्यांना कळाली केरळमधल्या आणि काही नागरिकांना देखील या घटनेची माहिती मिळाली। त्यानंतर क्राऊड फंडिंग करण्यात आलं आणि आता 34 कोटी रुपये देऊन अब्दुल रहीम या व्यक्तीची सुटका करण्यात आलेली आहे। सौदी अरेबियामधून अब्दुल रहीम आता आपल्या घरी या ठिकाणी आलेला आहे।